गट ब पूर्व परीक्षा 2026चा पेपर आज बघा पार पडलेला आहे. पण त्यानंतर सगळ्या मुलांची किंवा विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया काय असते की ते पटकन ते कुठं की मिळते आणि युट्यूबला कुठं डिस्कशन आहे तिकडे बघा सगळी गर्दी झालेली असते. तर हे अत्यंत चुकीचं आहे. तर ते स्वतःचं सेल्फ ऑडिट जर किंवा ज्याला आपण स्वतःचं कठोर आत्मपरीक्षण म्हणतो ते होणं गरजेचं आहे. दरवेळेला हा पायंडा पडलेला आहे म्हणजे लगेच तिकडे पळतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही स्वतः ती उत्तरं तुमच्या नोट्स किंवा तुम्ही जे अभ्यास साहित्य वापरले त्यातून ती उत्तरं तपासली पाहिजेत, त्याची उत्तरं शोधली पाहिजेत. एक त्यातून जर काही मिळत नाही तर तुम्ही ते काय करायला पाहिजे की सोर्सेसमध्ये म्हणजे जसं की गाठाळ बुक आहे, कटारे आहे किंवा गृहर आहे किंवा अन्य कोणतंही समजा मिळवून वगैरे काय तर ते ऑथेंटिक बुक्स जे असतात सोर्सेस मूळ तर त्यातून ते शोधायला पाहिजेत. तिथंही जर काही मिळत नाही तर मात्र मग तुम्ही गुगल आणि बाकी गोष्टींचा वापर करू शकता. पण हे स्वतः ही अँसर की तयार करण्याची गरज आहे म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं आपण कुठं कमी पडतोय, आपल्या नोट्स कुठं मार खातायत किंवा आपल्याला काय आठवत नाहीये अशी काही गोष्ट आहे का, हे असं स्वतःचं कठोर आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. ते व्ह्यूज साठीच्या त्या व्हिडिओकडे तुमची उडी गेली नाही पाहिजे. विद्यार्थी तुम्ही आहात, तुम्ही ते श्रम घ्यायला पाहिजेत. दुसरी गोष्ट तुम्ही पेशन्स किंवा संयम पण शिकायला पाहिजे. का तर राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची की लगेच दुसऱ्या दिवशी आलेली होती, तशी शक्यता आहे लगेच की येण्याची. मग त्यामुळं घाई न करता स्वतःच्या आत्मपरीक्षणाकडे वळलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची सूचना. आणि जर अजून एक गोष्ट आहे की काही लोकांना कसं असतं की त्यात आता पडायलाच नको, पेपर पण नको बघायला, काय व्हिडिओ पण नको बघायला, तर ही सुद्धा भावना अतिशय स्वाभाविक आहे. तर त्याचा सुद्धा आदर केला पाहिजे. मेंटल फटीग आलेलं असतं, मेंदू थकलेला असतो. लक्षात घ्या. त्यावेळेला मेंदूला रिकव्हरी द्यायला वेळ दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही तो पण मार्ग पण मात्र मग त्यावेळेला मोबाईलचं स्क्रोलिंग स्क्रीन पळवणं काय ते कटाक्षानं टाळलं पाहिजे. तर या संदर्भात बघा मग हे असंच का करायचं तर एक थोडक्यात एक छोटा व्हिडिओ बनवलाय, तुम्ही तो आपल्या प्रोजेक्ट छायाच्या युट्यूब चॅनलवर बघू शकता.